घडामोडी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकार आज भूमिका स्पष्ट करणार आहे। सीजेपीच्या मागणीवर सरकारनं आज दुपारपर्यंतचा वेळ मागितलाय। सीजेपीच्या 2 मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे। दुसरीकडे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर तडजोड होणार नाही अशी ठाम भूमिका सीजेपीनं मांडली आहे। तर आता नेमका आज निर्णय आता सरकारकडून काय घेतला जातोय? दुपारपर्यंतची वेळ सरकारनं मागितलेली आहे। जी मुख्य मागणी आंदोलकांची आहे, सीजेपीची आहे, ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। त्याबाबत सरकार आज भूमिका स्पष्ट करणार आहे। सध्या आपण जंतर मंतर मध्ये आहोत आणि जंतर मंतर परिसरात ही सकाळची 7 वाजताची ही दृश्य आहेत। 7 वाजताच्या या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की आंदोलक तरुण विद्यार्थी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि हे आंदोलन जे आहे ते गेल्या महिन्याभरापासून अविरतपणे या जंतर मंतरच्या परिसरामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सातत्याने सरकारकडनं सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना जे आणि अधिकृत लोकांना जे आहे ते चर्चेसाठी बोलवलं जातंय, परंतु या सगळ्या आंदोलनाचा तोडगा जो आहे तो निघताना पाहायला मिळत नाही। खरं तर 3 मागण्या या सगळ्या आंदोलकांच्या होत्या, परंतु त्यातली धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे त्यांचा राजीनामा या संदर्भात होताना पाहायला मिळत नाही। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत आशुतोष जी आहेत जे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत। काल देखील आप जे पी नड्डा और